1934च्या काळात मुंबई विधान परिषदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य राहिलेले आहेत। ज्या विधान परिषदेला इतकी पवित्रता आहे, इतकं त्याचं गांभीर्य आहे। संविधानाची रचना विधान परिषद आणि विधानसभा बरोबर विधिमंडळ आणि एखादा कार्यकर्ता, एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब सुद्धा इथे बसलेले आहेत, ते सुद्धा या सभागृहाचे सदस्य आहेत। हक्कभंग समितीच्या संदर्भामध्ये जे आता खोडके साहेबांनी मत व्यक्त केलं, माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, स्वतः अध्यक्ष या ठिकाणी प्रसाद लाड साहेब बसलेले आहेत, एखादा हक्कभंग या ठिकाणी दाखल होतो, अवमानाची सूचना दिली जाते आणि नंतर मग त्यामध्ये इतकी ढिलाई होते की वर्षानुवर्ष ते मागं पडतं। त्या हक्कभंगाचा मलाही अनुभव आहे। आता कारकीर्द एखाद्याची टर्म संपल्यानंतर तो हक्कभंग लागू होत नाही असा एक नियम आहे। पण आता हा जो मुद्दा आहे, या चंद्रकांत हौसराव मोरेचं जर भाषण आपण ऐकलं सभापती महोदय, तर यांनी लाल कार्पेट, लाल बॅच, त्याचप्रमाणे या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अत्यंत अवमान होईल आणि ते भाषण चालू असताना त्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी सूर्यकांत हौसराव मोरे, सूर्यकांत मोरे, आणि ते भाषण चालू असताना जामखेडच्या विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघाचे तिथे अक्षरशः हसतायत। म्हणजे तुम्हाला सुद्धा तो अवमान मान्य आहे का? जर विधान परिषदेच्या सदस्याचा, सभापतींचा, ठीक आहे, तात्कालिक तुमचे काही मतभेद असू शकतात, राजकीय वैमनस्य असू शकतं, पण त्या अनुषंगानं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर असा अवमानजनक बोलत असेल तर त्यावर विशेष अधिकार भंग झालाच पाहिजे, फौजदारी गुन्हे झालेच पाहिजे। असा कोणीही माणूस उठेल आणि उद्या विधान परिषद सदस्याला बोलत असेल आणि त्याला जर विधानसभेचा सदस्य बसून तिथे हसत असेल तर हे सुद्धा अवमानकारक आहे। या हक्कभंगाबरोबर त्याला मूक संमती देणाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी असं या निमित्तानं मी आपल्या समोर निवेदन करतोय। अनिल परब महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो हक्कभंग मांडलाय, प्रश्न राजकीय भांडणाचा नाही आहे, प्रश्न या सभागृहाच्या परंपरेचा आहे। या सभागृहाची परंपरा, या सभागृहाची प्रतिष्ठा आणि या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या पीठासीन अधिकाऱ्याची प्रतिष्ठा जपणं हे सभागृहातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे। राजकारणात जो काय रंगपंचमी होते ती आत्ता आपण नगर परिषदा, नगरपंचायतीमध्ये बघितलेली आहे। त्याच्यावर जर हक्कभंग आणायचे म्हटले तर मला वाटतं वर्षात 6 अधिवेशनं ठेवावी लागतील वेगळी याच्यासाठीच। परंतु सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळताना कोणीही सदस्य असो, उद्या मी असो किंवा आणखीन कोणी असो, ज्या सभागृहाची प्रतिष्ठा इतकी उच्च आहे, ज्या सभागृहाचे सभापती सर्वोच्च स्थानी आहेत, अशा व्यक्तीबद्दल बाहेर बोलणं हे अपमानास्पद आहे आणि या सभागृहाचा तो अपमान आहे। या सभागृहाची ताकद बाहेर दाखवण्याची गरज मला वाटतं या निमित्ताने आलेली आहे। हे सभागृह काय करू शकतं? मी गेले कित्येक वर्ष या सभागृहाचा सदस्य आहे। या सभागृहाने हक्कभंगाच्या माध्यमातून चांगल्या चांगल्यांना शरणागती पत्करायला लावलेलं आहे, एवढी या सभागृहाची ताकद आहे। आणि म्हणून ही ताकद कुठल्या एका राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही, तर ह्या सभागृहाला कमी समजणाऱ्या प्रवृत्तीच्या बद्दलची आहे। हा जो हक्कभंग आहे तो त्याच्याबद्दलचा आहे की अशा प्रकारे एखाद्या सभागृहाला अपमानित करणं